तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हार सर बरोबर आहे, आपला चेहरा कधी कधी आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगून जातो. मल्हार म्हणतो की मिस नुपूर काय झालं आहे. नुपूर म्हणते, सर माझं एक महत्त्वाची वस्तू हरवली. त्यावर मग मल्हार म्हणतो, आय होप तुम्हाला तुमची वस्तू लवकर मिळो. त्यानंतर मल्हार तिकडनं आता बाजूला जातो. इतक्यात त्याला एक फोन येतो. तो व्यक्ती सांगतो, सर मी ती वस्तू घेऊन आलो आहे. मल्हार म्हणतो, थांब बाहेरच, मी येतो आहे, माझ्याच हातात दे. आणि मग आता मल्हार हा बाहेर येतो आणि मल्हार आता त्या माणसाकडनं ती बॅग घेतो आणि त्याला थँक्स म्हणतो. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, सर तुम्ही सांगितलेलं काम तुम्ही सांगितलेल्या वेळात तुम्ही सांगितलं आहे तसं पूर्ण केलेलं आहे मी. मग वरून आम्हाला काही बक्षिसी वगैरे तुम्ही देणार आहात का नाही. काय दिली पाहिजे ना बक्षिशी. त्यावर मल्हार म्हणतो, बक्षीस हवं आहे तुला. हां बक्षीस देतो ना, बक्षीस थांब. आणि मग मल्हार त्याच्या एक सणसणावून मुस्काटात देतो आणि त्याची कॉलर पकडतो. त्यावर तो माणूस म्हणतो, ओ साहेब. त्यावर मल्हार म्हणतो, गप, आवाज बंद म्हणजे बंद, एकदम बंद. काय सांगितलं होतं मी, मिस नुपूरच्या घरच्यांना किंवा त्यांना काहीही त्रास होता कामा नये. ती बॅग अलगद गायब करायची, बॅग कुठे ठेवली होती हे सुद्धा सांगितलं होतं मी, तरीसुद्धा मिस नुपूरना धक्का देण्याची तुझी हिंमत कशी झाली. त्याबरोबर तो सांगू लागतो की अहो अचानक तिकडे त्या मॅडम जाग्या झाल्या आणि मग माझ्याकडे धक्का देण्यावाचून काही पर्याय नव्हता. मल्हार म्हणतो, मिस नुपूरना धक्का दिलेला मला चालणार नाही, समजलं ना, चल निघीकडनं. आणि मग तो त्या माणसाला हकलून लावतो आणि म्हणतो, युजलेस. आणि मग तो अलगद त्या पेटीवरनं हात फिरवतो आणि आता मग म्हणत असतो, मिस नुपूर सॉरी, पण तुम्हाला ओळखण्यासाठी आता माझ्याकडे हा एकमेव पर्याय आहे. तर दुसऱ्या बाजूला नुपूर म्हणत असते, क्लायंटची फरमाईश ही साऊथ इंडियन आहे, त्यामुळे आपल्याला इडली सांबर वडा डोसा हे सर्व काही बनवायचं आहे. तर एक काम करूया, आपण इडलीचं पीठ मळायला घेऊया, पीठ तयार करायला घेऊया आणि सांबरसाठी थोडं स्पायसी मसाला करूया. ओके चला लागा कामाला. मग ते लोक कामासाठी तिकडनं जातात. त्याबरोबर त्या ठिकाणी सागरिका येते आणि जोरात आता त्या ठिकाणी हात आपटते. त्याबरोबर नुपूर म्हणते, सागरिका मॅम तुम्ही इथे. त्यावर लगेचच सागरिका म्हणते, अगं बाई काय तू रिस्पेक्ट, काय ती अदब. त्याबरोबर लगेचच नुपूर म्हणते, सॉरी मॅम, पण नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला खरंच कळलं नाही आहे, काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्यावर मग सागरिका तिला म्हणत असते, बापरे तुला कळत नाही आहे असं काही आहे का, तुला तर सगळंच कळतं, जे नको कळायला तेही कळतं, बरोबर ना. त्यावर आता नुपूर म्हणते, सागरिका मॅम तुम्ही नेमकं काय म्हणताय ते खरंच मला कळत नाही आहे, तुम्हाला जे बोलायचं असेल ते तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं होईल. सागरिका म्हणते, मी आत्ता माझ्या भावाला तुझ्याबरोबर बोलताना बघितलं, तू नेहमीप्रमाणे त्याला काहीतरी सांगत होतीस. काय सांगत होतीस तू. त्यावर ती म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्यावर सागरिका म्हणते, बरं ते सगळं सोड, आज ना मी इथे तुझं कौतुक करायला आली आहे. नुपूर म्हणते, कौतुक आणि तुम्ही. त्यावर सागरिका म्हणते, हो युज्युअली काय असतं ना, लोकांना त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट माहीत नसतात, पण तुला तुझे स्ट्रॉंग पॉईंट बरोबर माहिती आहेत. काय माहिती. पहिली म्हणजे तुझ्या हातची चव आणि दुसरा म्हणजे तुझे अश्रू. आज मी बघितलं ना तेव्हा तू माझ्या भावाला काहीतरी सांगत होतीस, इमोशनली होऊन ह्या युज्युअली नेहमीप्रमाणे तुझ्या डोळ्यात अश्रू आणून, आणि माझा बिचारा भाऊ शांतपणे ते सगळं ऐकून घेत होता. काय बोलत होतीस तू एवढी मल्हार बरोबर आणि कशाबद्दल बोलत होतीस ते विचारायला मी इकडे आली आहे. त्याबरोबर नुपूर म्हणते, हे बघा मॅम तुम्हाला वाटतं आहे तसं काहीही नाही आहे. सागरिका म्हणत असते, मग काय सांगत होतीस तू त्याला ते सांग मला, कशाबद्दल बोलत होतीस तू त्याच्याबरोबर. माझा भाऊ खूप साधा भोळा आहे, त्याला फसवण्याचा जर विचार जरी केलास ना तर याद राख त्याची तायडी तुला सोडणार नाही, समजलं ना. माझ्या भावाच्या नादी लागायचं नाही, तो नेहमी सर्वच माणसांवर विश्वास ठेवतो, पण जर त्याच्या विश्वासघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याची गाठ त्याच्या ह्या तायडीजवळ आहे, ही तायडी त्याला सोडणार नाही, समजलं ना, असं म्हणते. नुपूरला ती विचारते, काय बोलत होतीस तू माझ्या भावाबरोबर. नुपूर म्हणते, सॉरी मॅम, पण आम्ही काय बोलत होतो हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, नाही सांगणार मी तुम्हाला काहीही. त्याबरोबर सागरिका म्हणते, अच्छा तू मला नाही सांगणार. त्यावर नुपूर म्हणते, हो, कारण तुम्हाला जसं वाटतं आहे ना तसं काहीही नाही आहे, कळत कसं नाही आहे तुम्हाला. सागरिका म्हणते, ठीक आहे ना, ठीक आहे, पण आता मी जी वॉर्निंग देते आहे ना ती लक्षात ठेवायची. आजच्या नंतर यापुढे प्रत्येक वेळी माझं तुझ्यावरती बारीक लक्ष असणार आहे, एकदम बारीक. त्यामुळे माझ्यापासून काहीही लपवण्याचा किंवा माझ्याजवळ खोटं बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, कळलं. त्यावर नुपूर म्हणत असते, मॅम मी काही लपवतसुद्धा नाही आहे,
तुम्ही लक्षात ठेवा. त्याबरोबर सागरिका तिला म्हणत असते, माझ्यासमोर जास्त बोललेलं मला आवडत नाही. आणि त्यानंतर मग आता सागरिका ही लगेचच तिकडनं निघून जाते. आता सागरिका तिकडनं जाईपर्यंत नुपूर अगदी शांत उभी असते. सागरिका तिकडनं गेल्यानंतर सागरिका जे काही बोलली त्या सर्व गोष्टींचं नुपूरला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आता तिला रडायला येतं. तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहू लागतात आणि ती बिचारी शांत रडत असते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे मल्हारने ती बॅग उघडलेली असते, ज्यामध्ये आता त्याला खूप काही गोष्टी दिसतात. मल्हार म्हणत असतो, सॉरी मिस नुपूर, पण तुम्हाला नेमकं काय आहात तुम्ही हे जाणून घेण्यासाठी मला हे सगळं बघावं लागेल. मग आता मल्हारला त्यात एक वही सापडते, जी वही वेदांची असते. मल्हार ती वही उघडतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं, नुपूर, उद्या भविष्यात जर काही कारणास्तव मी तुझ्यासोबत नसेन, मी या जगात नसेन, तर तू तुझं पुढचं आयुष्य कुठल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर घालव. कोणी तुझ्या आयुष्यात आलं तर आनंदाने त्याला स्वीकार आणि पुढचं आयुष्य जग. मी असं समजेन की मी जिवंत आहे तुझ्याबरोबर. तर आता हे वाचून मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार विचार करतो, खरंच किती प्रेम होतं वेदांचं नुपूरवर आणि एवढ्या चांगल्या माणसाला मी शिट. आणि मग असं म्हणत आता मल्हारला आठवतं की कशा पद्धतीने वेदांतचा त्याच्या गाडीने अपघात झाला होता आणि वेदांत तिकडे खाली कोसळून पडला होता. त्यानंतर मग आता इकडे मल्हार हा म्हणत असतो, खरंच माझी चूक होती. त्यानंतर मग त्याला वेदांतचा आणि नुपूरचा एक पिवळ्या रंगाच्या कपड्यांमधला फोटो दिसतो आणि मग मल्हारला आठवतं की नुपूरने त्याला सांगितलं होतं की मला पिवळा रंग आवडत नाही. मग ते आठवून मल्हार आता म्हणू लागतो, म्हणून मिस नुपूर पिवळा रंग नेहमी टाळतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे नुपूर ही रडत असते. नुपूरला त्रास होत असतो गोष्टींचा. तिला आता वेदांतची आठवण आलेली असते. वेदांतला ती म्हणत असते, वेदांत, आता पुढच्या काही वेळातच आपलं दोघांचं लग्न होईल, आपण दोघं सप्तपदी चालू. त्यावर वेदांत म्हणतो, मी तुझ्या सोबतीने सप्तपदी चालेन. त्यावर नुपूर म्हणते, मी तुझ्या सोबतीने संपूर्ण आयुष्य घालवेन. त्याच्यावरती वेदांत म्हणतो, मी तुझ्या सोबतीने अख्खं जग फिरेन. त्यावर नुपूर म्हणते, पण तू लवकर या, नाहीतर मुहूर्त निघून गेला तर. त्यावर लगेचच वेदांत तिला म्हणतो, नुपूर, असं काहीही होणार नाही आहे, कारण तू आयुष्यभर माझीच राहणार आहेस. तुला माझी उष्टी हळद लागलेली आहे. त्यानंतर ते दोघंजणं फिरायला गेलेले असतात. ते सगळं आठवून आता नुपूर भावनिक झालेली असते. त्यानंतर मग तिला आठवतं वेदांतचे कपडे, वेदांतचे ग्रीटिंग, वेदांतने तिला दिलेले प्रत्येक छोटे छोटे गिफ्ट बघत ती बसलेली असते. त्या प्रत्येक आठवणी नुपूरला आठवत असतात आणि त्यामुळे आता नुपूरला आणखीन जास्त त्रास होत असतो. पण तरीही नुपूर ही काहीही बोलत नसते. ती शांत असते. शांतपणे तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. ती रडत असते, पण कोणालाच तिच्या भावना कळत नसतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे एक एक करून वेदांत याच्याबद्दलच्या सर्व गोष्टी मल्हार बघतो आणि आता मल्हारला सापडतं ते म्हणजे वेदांतने नुपूरला दिलेलं घड्याळ, जे नेहमी तिच्या हातात असायचं. आणि मल्हार आता ते घड्याळ बघतो आणि त्याला आठवतं नुपूरच्या हातातलं ते घड्याळ बंद होतं. त्यावेळी मल्हार तिला म्हणाला होता की तुम्हाला यायला लेट का झाला मिस नुपूर. त्यावेळी नुपूरने त्याला सांगितलं होतं, सर मला वेळ कळाला नाही आणि त्यामुळे मला उशीर झाला यायला थोडा. मल्हार म्हणाला होता, मग घड्याळ व्यवस्थित वापरायचं, चालू वापरायचं. त्यावेळी नुपूरने मल्हारला सांगितलं होतं, सर घड्याळ जरी बंद असलं ना तरी त्याच्याबरोबरच्या भावना जिवंत आहेत आणि त्या भावना नेहमी मला जुन्या भूतकाळाची आठवण करून देतात. मग मल्हार ठरवतो की पहिलं माझं टास्क हेच असेल की मिस नुपूरना मला नवीन घड्याळ घ्यायला इन्सिस्ट करायचं आहे. नवीन घड्याळ त्यांनी घेणं हे महत्त्वाचं आहे, तरच त्या ह्या जुन्या घड्याळाच्या आठवणीतून, या जुन्या घड्याळाच्या भावनातून मुक्त होऊ शकतील. त्यानंतर त्या ठिकाणी आता लगेचच सागरिका नुपूरला ओरडत असते, ह्या अशा शंकरपाळ्या करतात का? नाही म्हणजे तुला मल्हारने चांगलं करतेस, उत्तम आहेस, छान करतेस असं बोलला तर तू डोक्यावरच बसायला लागलीस काय गं? त्याबरोबर त्या ठिकाणी मल्हार येतो आणि विचारतो, काय झालं तायडे, का असं बोलतेस? त्यावेळी ती म्हणत असते की मल्हार, तू नेहमी हिचं कौतुक करत असतोस, खरंच मला त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण आज बघ यांनी काय केलं आहे. आपल्या क्लायंटची फरमाईश होती की त्यांना रुखवतीमध्ये शंकरपाळी हवी आहे आणि हिने शंकरपाळी बनवलीसुद्धा आहे, पण एकदा तूच तुझ्या हाताने खाऊन बघ ना, शंकरपाळी नेमकी काय झाली आहे ते तुला समजेल. त्याबरोबर मग मल्हार हा म्हणत असतो की नेमकं काय झालं आहे तायडे. त्यावर ती म्हणते, अरे मला कशाला विचारतोयस, तू चव कर, तुला आपोआप कळेल. मल्हार शंकरपाळीची चव करतो. आता ती शंकरपाळी खारट झालेली असते. आता मल्हारच्या लक्षात येतं की शंकरपाळी खार झाली आहे, म्हणून मल्हार
म्हणून तायडी एवढी चिडली. आता मल्हारला लगेचच डोळे मिटून असं जाणवतं की नुपूर रडत असेल, नुपूरच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील आणि तेच अश्रू त्या शंकरपाळीच्या पिठात पडले असतील आणि त्यामुळे शंकरपाळीची चव जास्त खार झाली. त्यामुळे मग मल्हार लगेचच म्हणतो, इट्स ओके तायडे, जे झालं आहे ते चुकून झालं आहे आणि त्या पुन्हा नवीन शंकरपाळ्या करतील. त्याबरोबर आता लगेचच तायडी म्हणते, मल्हार अरे पण, त्यावर मल्हार म्हणतो, इट्स ओके तायडे, कधीतरी चुकून एक गोष्ट त्यावर आपण एवढा जोर द्यायला नको आहे. त्याबरोबर आता हे ऐकून तायडीला राग येतो आणि ती रागारागात तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता जे 2 कुक मागे उभे असतात, मल्हार त्यांना म्हणतो, अरे तुम्ही दोघंजणं असे उभे का आहात, चला लागा कामाला पटपट. त्याबरोबर मग ते दोघं हे आपापल्या कामाला लागतात. त्याबरोबर मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, तुम्हाला माहिती आहे माझी आई काय म्हणते, माझी आई नेहमी म्हणते, डोळ्यातल्या अश्रूंना कधीच आपल्या आयुष्यातला गोडवा घालवून नाही द्यायचा. ते अश्रू कधीच आपल्या आयुष्याच्या आनंदावर विरजन नाही घालायला पाहिजे. त्याबरोबर हे ऐकून ती त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इकडे घरामध्ये नोकर जी असते ती मल्हारच्या खोलीची साफसफाई करत असते आणि त्यावेळी तिला मल्हारच्या खोलीमध्ये ती बॅग सापडते त्याच्या बेडखाली आणि ती बॅग वरती काढून ठेवते. आता ते बरोबर सागरिकाची आई बघते आणि ती म्हणते, अरे मल्हारच्या खोलीत बॅग आणि तीही अशी दडवून ठेवलेली, नक्कीच ही तायडीच्या काहीतरी कामी पडणार. वा वा वा, आज तायडीच्या कामी पडणारी गोष्ट तिला मी सांगणार म्हणजे मला तायडीकडनं शाबासकी मिळणार. मग ते आतमध्ये येते आणि त्या मोलकरणीला म्हणते, जा माझी खोली पहिले स्वच्छ करून घे, माझी खोली अजून स्वच्छ केलेली नाही आहे. त्याबरोबर मग ती तिकडनं निघून जाते. तर इकडे आता लगेचच ती खूप खुश असते. ती म्हणत असते की आता मी तायडीला पहिला फोन करते आणि तायडीला सांगते मला ही बॅग दिसल्याबद्दलची आणि मग तायडी माझ्यावरती एकदम खुश होऊन जाईल. तर दुसऱ्या बाजूला आता नुपूर ही दमनला म्हणत असते, दमन अगं माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे. दमन म्हणते, इट्स ओके अगं नुपूर, यातलं तू काहीही मुद्दाम केलेलं नाही आहेस ना, मग उगाच कशाला आता तू एवढा विचार करतेस. नुपूर म्हणते, तसं नाही दमन, पण तरीसुद्धा जे चूक आहे ते चूक आहेस ना. सागरिका मॅडम ओरडल्या, त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं. आणि मग नंतर ती लगेचच दमनला कामाच्या गोष्टी समजावू लागते. तोपर्यंत त्या ठिकाणी दीप आलेला असतो. आता मल्हार दीपला म्हणतो, दीप त्या क्लायंटच्या ज्या काही फरमाईश असतील त्या सगळ्या तू ऐकून घे आणि त्यांचं जे काही असेल ते फायनल कर. त्यानंतर मग मल्हारची नजर नुपूरवरती पडते. नुपूर दमनबरोबर कामाचं बोलते आणि त्यानंतर ती तिकडनं जात असते. त्यावेळी मल्हार नुपूरला हाक मारतो आणि म्हणतो, मिस नुपूर जेवलात का. त्यावर नुपूर म्हणते, नाही सर. मल्हार म्हणतो, अहो एवढा उशीर झाला तरी अजून तुम्ही जेवला नाही आहात. मल्हारला नुपूर उत्तर देते, अहो सर कामाच्या गडबडीत राहून गेलं, विसरायला झालं. कामाच्या गडबडीत किती वाजले हे काही कळलंच नाही. मल्हार नुपूरच्या मनगटाकडे बघतो आणि तिला म्हणतो, अरे मिस नुपूर, तुमचं घड्याळ तुमच्या हातात नाही आहे, कुठे गेलं. तुमचं घड्याळ नाही आहे म्हणूनच तर तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आहे ना, म्हणूनच तुम्हाला वेळ कळत नाही आहे. नुपूर म्हणते, सर तुम्हालाही माहीत होतं ते घड्याळ बंद होतं म्हणून. त्याबरोबर मल्हार म्हणतो, मिस नुपूर, अहो ते घड्याळ जरी बंद असलं ना तरीसुद्धा ते घड्याळ तुम्हाला बरोबर वेळ दाखवायचं आणि गोष्टींची आठवणसुद्धा करून द्यायचं, वेळेचं भान ठेवायला भाग पडायचं, म्हणून सांगतो. घड्याळ असं विसरत जाऊ नका हो. त्यावर नुपूर मल्हारला सांगते, सर काल रात्री माझं घड्याळ चोरीला गेलं. त्यावर आता हे ऐकून मल्हारला वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, अरे रे वाईट झालं. मग मिस नुपूर, अहो जुनं घड्याळ चोरीला गेलं तर मग आता तुम्ही नवीन घड्याळ घेतलं पाहिजे ना, नवीन घड्याळ असलं पाहिजे तुमच्याकडे. त्यावर नुपूर म्हणते, नाही सर, माझ्या मनगटावर बसण्याचा हक्क फक्त त्याच घड्याळाला होता, कारण ते घड्याळ माझ्यासाठी फक्त घड्याळ नव्हतं, त्या माझ्या जुन्या आठवणी होत्या. माझ्या मनगटावर बसलं तर तेच घड्याळ बसेल, नाहीतर दुसरं कोणतंही नाही. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र मल्हार हा निरुत्तर होतो. नुपूर म्हणते, मी कालच तुम्हाला सांगितलं आहे सर, मला पुन्हा नवीन काहीच नको आहे, जे आहे ते मला जुनं हवं आहे आणि ते जुनं घड्याळ जर परत येणार असेल तरच मला ते हवं आहे, नाहीतर मला काहीच नवीन नको आहे. मग मल्हार हा गप्प बसतो आणि नुपूर ही मल्हारच्या समोरनं निघून जाते. मल्हार विचार करतो, माझ्यामुळे नुपूरचं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. पण आता मल्हार हा शांत राहणं पसंत करतो, तो काही बोलत नाही. नुपूरला मात्र तिच्या जुन्या घड्याळाची आठवण झाल्यामुळे घडलेला रात्रीचा प्रसंग पुन्हा आठवतो आणि तिला त्यामध्ये वाईट वाटत असतं. तर इकडे सागरिका त्या टॅक्स ऑफिसरकडे आलेली असते आणि त्या ऑफिसरला सांगत असते, नुपूरच्या घराला सील लागलं पाहिजे, हवे असतील तर यापेक्षाही जास्त पैसे मी तुम्हाला देईन. आता ती हे वाक्य बोलत असताना नुपूर येते आणि नुपूर सागरिकाला हाक मारते, सागरिका मॅम.
त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता मल्हार हा रात्रीचा नुपूरच्या घराबाहेर ते घड्याळ मातीत ठेवत असतो आणि म्हणत असतो, मिस नुपूर सॉरी, पण हे घड्याळ तुम्हाला सापडणं खूप गरजेचं आहे आणि मी हे तुम्हाला माझ्या हाताने नाही देऊ शकत, नाहीतर तुम्हाला खूप प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. इतक्यात आता नुपूर मागून येऊन मल्हारला हाक मारते, मल्हार सर, आणि मल्हार घाबरतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला तुझ्या सोबतीने मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.